आता तुम्ही सांगा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय करोडपती होते का? अहो सध्या पुस्तक लिहून देतात नव्हतं बाबासाहेबांना. शिकण्याची आवड आहे पण नाही घेऊन देत आहे. एक वेळ स्वतः उपाशी राहायचे पण पोराला पुस्तक घेऊन द्यायचे. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात महत्त्वाचा गुण माहिती आहे का तुम्हाला? तर तो म्हणजे हा की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वाचलेले पुस्तक ते पुन्हा कधीही विसरत नव्हते. एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे, ती काय वरतून नाहीये, दिलेच असेल त्यांना देवाने जास्त. पण नाही, ते म्हणतात की मी कमावली पण कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. माझ्या वडिलांची एवढी परिस्थिती नव्हती की मला पुस्तक विकत घेऊन द्यावं. त्यामुळे आता हे पुस्तक माझ्या हाती लागले तर पुन्हा उभ्या आयुष्यात हाती येईल की नाही मला माहित नाही. त्यामुळे आता मी वाचूया की पुन्हा वाचायची गरज पडणार नाही. माझ्या बोलण्यावरून तुम्हाला माझ्या भाषेचा विषय कळलाच असेल. हो, अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या भीमप्रेमींनो, माझं नाव गौरी राऊत, मी 7व्या वर्गातील विद्यार्थिनी आहे. आज 14 एप्रिल म्हणजेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिला. पण हे वाघिणीचं दूध मिळवणं अस्पृश्यांसाठी अशक्य होतं. कुराण कहता है कि तुम मुसलमान बनो, बाइबल कहता है कि तुम ईसाई बनो. कुरान कहता है कि तुम मुसलमान बनो, बाइबल कहता है कि तुम ईसाई बनो, भगवत गीता कहती है कि तुम हिंदू बनो, लेकिन हमारे बाबा साहेब का संविधान कहता है कि तुम इंसान बनो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिला. बरं, आता हा संदेश तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण खरंच आपल्यापैकी किती जणांना याचा अर्थ माहित आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एज्युकेट शिका. म्हणून डिग्री मिळवण्याचा अर्थ नाही, तर शिका म्हणजे औपचारिक शिक्षणाबरोबर परिवर्तनाचा लढाही शिका. कुणी हृदयाचे शस्त्रक्रिया करू शकत नाही, कारण त्याचे अथक शिक्षण घेणे गरजेचे असते. कोणताही नागरिक सीमेवर लढले जाऊ शकत नाही, कारण त्याचे अथक शिक्षण घेणे गरजेचे असते. मग आम्ही बौद्ध किंवा तत्सम कुटुंबात जन्माला आलो म्हणून आम्ही आंबेडकर झालो का? किंवा आंबेडकर लढण्यासाठी पात्र झालो का? तर नाही. तर अजूनही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नेमकेपणे आत्मसात केलेले नाही. ते आत्मसात करणे आणि येणाऱ्या पिढीकडे ते ट्रान्सफर करणे म्हणजे बाबासाहेबांचं म्हणजे शिक्षण आहे असं मला वाटते. मग येते एज्युकेट, संघर्ष करा. मग आता हा संघर्ष कशासाठी? तर हा संघर्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समता बंधुता न्यायासाठी हा संघर्ष. मग आता संघर्ष करायचा कसा? तर यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाची अंतिम शब्द महत्त्वाचा आहे. संघटित व्हा, ऑर्गनाइज, संघटित व्हा. मग आता संघटित कोणी व्हायचं? बौद्ध समाजाने, आंबेडकर समाजाने की आणखी कोणी? संघटित त्या पंचांशात केले व्हायचं आहे जे आजवर शोषित, वंचित आणि प्रगतीच्या दृष्टीने मागासले आहे. मग त्यात केवळ एसटी नाही, तर एसटी, ओबीसी, एनसी, एसटी या सर्वांनी संघटित होऊन त्या 85% संघर्ष करायचा आहे. मग लाठाकाठीचा संघर्ष का? तर नाही, तर हा संघर्ष न्याय व्यवस्थेसाठीचा संघर्ष. आणि मला असं वाटतं की ज्या दिवशी यासाठी 85% जनता संघटित होईल त्या दिवशी दुसरा कोणताही संघर्ष करण्याची गरज पडणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करायचा हा संदेश केवळ एक संदेश किंवा घोषणा नाही, तर मला वाटतं की ही आपल्या सगळ्यांची आत्मप्रतिज्ञा आहे. आणि म्हणून म्हटलंय ना की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. और को जो मिला वो तो मुकद्दर से मिला है, और को जो मिला वो तो मुकद्दर से मिला है, लेकिन मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है, मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है. आणि म्हणून शेवटी जाता जाता मला थोडंसं सांगून द्यायचं वाटतंय की तू
कहती कि अवसर पर है बस मेरा एक ही अरमान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, एक थाली